सुस्वागतम मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी मालती आहे ती राणीला भाजी चिरायला सांगते आणि तिचे पूर्ण बोट कापते. तिच्या बोटातून पूर्ण रक्त येत असतं. ती ओरडत असते. नंतर मालती सोडते आणि राणी आता बाहेर पळत येते आणि तिच्या बोटाला खूपच लागलेलं असतं. रक्त थांबत नसतं. तिकडून इंद्र आणि आबा येतात. ते म्हणतात, राणी काय झालं? तर ते बघतात राणीचा हात. तर राणीचा हात बघितल्यावरती ते म्हणतात की राणी काय आहे हे सगळं? तर आता लगेच राणीला आबा म्हणतात, राणी इकडे बस इथे, आणि राणीला तिथे बसायला सांगतात. राणीला तिथे बसवतात आबा आणि तिच्या बोटावर पाणी टाकतात. तिचे बोटं धुवून काढतात आणि इकडं इंद्र हळदंती घेऊन येतो. हळदंती त्याच्यावर टाकतो. तेवढ्यात आता मालती पण बाहेर येते. मालती म्हणते, अगं काय झालं राणी तुला? आणि काय गं, काय करत होती असं? तुला नीट काम लक्ष देऊन काम नाही करता येत का? अगं असं काय करत होतीस तू? तू स्वतःकडे लक्ष द्यायचं ना. तर आता लगेच आबा आणि ते सगळेजण हे सगळं बघत असतात. तर इकडं जी उर्मिला आहे तिला खूप आनंद झालेला असतो. ती म्हणत असते की यांच्यामध्ये आता मी कसे चांगले भांडण लावून देते ना, बघतेच. आता हे काही इथं परत येणार नाहीच आहे, असं म्हणत असते. आता आम्ही परत एकत्र येऊन देणार नाही यांना, असं उर्मिलाचा प्लॅन असतो. ते तिकडे प्लॅन चालू असतं. विक्रांत आणि उर्मिला बोलत असतात. तर इकडं जी राणी त्या आहेत, आता राणी त्या तिथे आता राणी खूप रडत असते. तेवढ्यात इंद्र म्हणतो, अगं राणी तू आराम कर, शांत बस. तर आता राणी म्हणते, नाही इंद्र सर, मला आहे ना स्वयंपाक बनवायचा आहे. तर आता लगेच इंद्र म्हणतो की स्वयंपाक? अगं स्वयंपाक राहू दे राणी, मी बनवतो स्वयंपाक, तू कशाला मला सांग फक्त. तर आता इंद्र म्हणतो, मालती म्हणते, काही गरज नाही तू स्वयंपाक बनवायची इंद्र, कशाला तू बनवतोय स्वयंपाक, असं म्हणते. तर आता लगेच इंद्र म्हणतो, आई तिच्या हाताला बघितलं का किती लागलंय? पण मला तर शक्यच नाही वाटत आहे, सुरीने एवढं कापल भाजी कापताना, हे शक्य नाही वाटत आहे. नक्कीच आहे ना काहीतरी झालेलं आहे. राणी नक्की काय झालंय? तू काही लपवत नाहीये ना माझ्यापासून, असं म्हणत असतो. तर आता लगेच राणी म्हणते की नाही अहो इंद्र सर. तर इंद्राला त्याच्या आईवरती डाऊट येतो आणि तो म्हणत असतो की नक्कीच काहीतरी लपवते राणी, तू मला कळतंय, काय लपवते सांग मला लवकर, असं विचारत असतो. तर चला बघूया पुढील भागामध्ये काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.